हॅलो फ्रेंड्स, रुईज किचनमध्ये स्वागत आहे। आज मस्तपैकी एक व्हेज बिर्याणी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। खूप सुंदर टेस्टी आणि व्हिडिओ खूप मोठा आहे। खूप बारीक सारी गोष्टी याच्यामध्ये सांगितल्या, त्यामुळे अजिबात स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। करूया सुरुवात आपल्या व्हेज बिर्याणीला। इथे मी 5 मोठे कांदे घेतलेले आहेत आणि ते पहिले उभे चिरून घ्यायचे आहेत, कारण आपण बिर्याणीसाठीच आपण कांदा तळून घेणार आहोत। तो कांदा कसा तयार करायचा तो मी इथे दाखवते। इथे बघा, हा कांदा ह्या बाजूनी चिरला ना तो खूप उभा आणि लांब असा आपल्याला कांदा मिळतो। असा न चिरता कांदा नेहमी असा चिरून घेतलात उभा, तर आपल्याला बिर्याणीसाठी खूप छान असा लांब असा कांदा आपल्याला मिळतो आणि भरपूर मिळतो। कांदा चिरेपर्यंत मी इथे तेल गरम करून ठेवलं होतं। कांदा असा सगळा मोकळा करून घ्यायचा आणि तेलामध्ये आपण तो तळून घ्यायचा आहे। आणि सगळ्यात पहिलं म्हणजे कांदा एकदम काळपट होईपर्यंत तळायचा नाही आहे, गोल्डन ब्राऊन होईपर्यंतच आपल्याला तळायचा आहे। तेल आधी आपण खूप हाय फ्लेमवरती गरम करून घेतलं आणि थोडा आता मीडियम करून आपण कांदा हा तळून घ्यायचा आहे। आता आपला कांदा तळेपर्यंत आपण दुसरी सुरुवात करूया। इथे मी भाज्या घेतलेल्या आहेत। बटाटा असा जरा मोठा घेतलेला आहे, गाजर जरा असं मोठं असं चिरून घेतलं आहे, कारण का भाज्या शिजतात तेव्हा जराशा मऊसूद होतात, म्हणून चिरताना जरा त्या अशा मोठ्या मोठ्या चिरून घ्यायच्या आहेत। मटार, फरसबी, फ्लावर असं सगळं घेतलेलं आहे। साधारण सगळा मसाला आपला कांदा वगैरे सगळा धरून, म्हणजे कांदा आपल्याला अख्खा चक्का एवढा सगळा होत नाही, पण सगळा धरून आपल्याला अर्धा किलो मसाला तरी तयार होईल, अशाने आपण ही बिर्याणी करायची आहे। आता भाज्यांसाठी तयार करायला आपण आधी एक मसाला तयार करून घेऊया। इथे मी अर्धा कप दही घेतलेला आहे। दह्यामध्ये आता आपण बाकीचे मसाले टाकून घेऊया। इथे 1 टीस्पून मी हळद घेतलेली आहे, 3 टेबलस्पून गरम मसाला घेतलेला आहे। सगळे मेजरमेंट डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तुम्ही तिथे चेक करू शकता। 2 टेबलस्पून बिर्याणी मसाला घेतलेला आहे, 2 टेबलस्पून लाल तिखट घेतलेला आहे, 2 टेबलस्पून आलं लसूण मिरचीची पेस्ट घेतलेली आहे आणि चवीनुसार त्याच्यावरती मीठ टाकून घ्यायचं आहे। हे सगळं आधी आपण एक व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। एकीकडे आपला कांदा तळणं चालूच आहे, इथे हा आपण मसाला तयार करून घेतोय। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स झालं की जो आपण कांदा तळतोय त्याच्यातलंच थोडं गरम तेल मी इथे साधारण 3 टेबलस्पून त्याच्यामध्ये टाकलेलं आहे, की जेणेकरून आपल्या मसाल्याला अजून छान फ्लेवर येतो, म्हणून मी त्याच्यावरती हे तेल टाकून घेते आहे। परत एकदा सगळं आपण हे मिक्स करून घेऊया। आता हे तयार सगळं मिक्स झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण ज्या भाज्या चिरून ठेवलेल्या होत्या त्या ह्याच्यामध्ये सगळ्या मिक्स करून घेऊया, की जेणेकरून सगळ्या भाजीला आपला मसाला व्यवस्थित लागेल आणि तो छानपैकी त्याच्यामध्ये मुरेल, भाजीला मसाल्याला टेस्ट अजून छान येईल, म्हणून मसाला आपण सगळ्या भाज्यांना लावून एका साईडला आधी ठेवून देऊया। एक 15-20 मिनटासाठी हे सगळं लावून ठेवून द्यायचं। तिथपर्यंत आपण हे सगळं लावेपर्यंत दुसरी प्रोसेस करूया। हे बघा, आता आपल्याला इथे सगळं व्यवस्थित लावून ठेवलेलं आहे। कांदा छानपैकी एवढाच गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचा आहे, त्याच्याहून जास्त डार्क करायचा नाही आहे, नाहीतर त्याची चव बदलते, कडवट लागतो तो। आता आपण ह्याच्यातला सगळा कांदा काढून घेऊया। आता कांदा काढून घेताना एका अशा जाळीच्या ह्याच्यामध्ये काढून घ्यायचा, त्याच्यातलं पूर्ण तेल निथळून घ्यायचं। तेल घट घ्यायचं नाही जास्त, पूर्ण तेल निथळून घ्यायचं। असं पूर्ण दाबून घेतलं तरीसुद्धा चालेल आणि एक टिश्यू पेपरच्या ह्याच्या डिशमध्ये तो कांदा व्यवस्थित असा पसरवून घ्यायचा। कांदा पसरवून घेतला, मोकळा मोकळा करून ठेवला, तो थंड जसजसा होत जाईल तसं तो खूप कुरकुरीत क्रिस्पी असा होईल, त्यामुळे त्यातलं पूर्ण तेल निथळलेलं असेल तरच तो कांदा क्रिस्पी असा होईल, नाहीतर एकदम तेलकट तेलकट होईल। अशा पद्धतीने सगळा कांदा आपण काढून घेऊया आणि असं चमच्याने एक तो कांदा असा मोकळा मोकळा करून ठेवूया। आता इथे कांदा आपला थंड करायला आपण साईडला ठेवून देऊया। कांदा थंड होईपर्यंत आपण भाज्यांना सुद्धा मसाला लावून ठेवलेला आहे। एकीकडे मी अर्धा किलो बासमती तांदूळ घेतलेला आहे, तो मी साधारण पाण्यामध्ये असा भिजत घालून ठेवला आहे अर्धा तास, कारण जेणेकरून जेव्हा आपला भात शिजेल तेव्हा खूप तो मोकळा मोकळा झाला पाहिजे, असा चिकटसर भात होता कामा नये, म्हणून आपण तांदूळ हा नेहमी भिजत घालून ठेवायचा। आता तेल आपलं गरम आहे, तेलामध्ये मी साधारण थोडे एक 25 ते 30 काजू घेतलेले आहेत, ते तळून घेणार आहेत। ते पण असे गोल्डन क्रिस्पी गोल्डन असे करेपर्यंतच आपल्याला तळून घ्यायचे आहेत, एकदम काळपट करायचे नाही आहेत, त्याने सुद्धा आपल्या बिर्याणीमध्ये काजूनी टेस्ट छान येते, म्हणून मी ते काजू तळून घेते आहे। काजू तळून घेतला की हे साधारण एवढाच गोल्डन होईपर्यंत आपण काजू हा तळून घ्यायचा आहे।
आता काजू तळून झालेलं आहे, त्याच तेलामध्ये मी परत 200 ग्रॅम पनीरचे छोटे छोटे तुकडे घेते. ते पण सुद्धा असे साधारण वरनं थोडेसे ब्राउनिश होईपर्यंतच आपल्याला तळून घ्यायचे आहेत. अगदी जास्त तळलं तर पनीर हे चिवट लागतं, म्हणून अति जास्त तळायचं नाही आहे. थोडंसंच नुसतं तेलामध्ये परतवून ते सुद्धा लगेच काढून घ्यायचं आहे. आपला मसाला तयार आहे, कांदा तयार आहे, तांदूळ भिजत घालून झालेला आहे, बाकी सगळ्याची तयारी झालेली आहे. आता हे सगळं तयार असताना आपण पटकन आपल्या ॲक्च्युअल बिर्याणीला सुरुवात करूया. तुम्हाला खूप मोठं वाटत असेल, गडबड वाटत असेल, पण तुम्ही सगळ्या गोष्टी डिस्क्रिप्शनमध्ये मी व्यवस्थित लिहून ठेवलेल्या आहेत मेजरमेंट, तसे स्टेप बाय स्टेप बघून तुम्ही ती बिर्याणी करू शकता. अतिशय सुंदर बिर्याणी होते. आता इथे मी पाणी घेतलेलं आहे. आता जे तुम्ही इथे पाण्यामध्ये मी 1 दालचिनी आणि 2 मसाला वेलची टाकून घेतलेले आहेत आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. थोडंसं अर्धा लिंबू पिळून घ्यायचं आहे की जेणेकरून आपला भात हा पांढरा शुभ्र असा होतो, म्हणून आपण ह्याच्यामध्ये लिंबू पिळून घेतलेला आहे. सगळे बिर्याणीची ही रेसिपी पूर्ण व्यवस्थित बघून तुम्ही नीट केली त्याच पद्धतीने तर इतकी सुंदर बिर्याणी तुमची तयार होईल. आता सगळा तांदूळ आपण टाकून घेऊया आणि आपला भात हा एकीकडे शिजायला ठेवूया. जर कोणती गोष्ट तुम्हाला नाही समजली तर तुम्ही मला कमेंट्स करून नक्की विचारू शकता, पण मी खूप शांतपणे व्यवस्थित असं सगळं सांगितलेलं आहे आणि सगळ्याचे डिस्क्रिप्शनमध्ये सगळे मी मेजरमेंट दिलेले आहेत. आता एका भांड्यामध्ये मी तेच तेल घेतलेलं आहे. ते तेल साधारण अर्धा कप मी तेल घेतलेले आहे. तेल परत छानपैकी गरम झालं की जो आपला मसाला आपण भाज्यांना लावलेला होता, तो सगळा मसाल्याच्या भाज्या त्या आपण त्या तेलावरती परतवून घ्यायच्या आहेत. इथे सगळं व्यवस्थित झाल्यानंतर जो आपला कांदा गार झालेला होता, त्यातला अगदी थोडासा कांदा म्हणजे जवळजवळ निम्मा कांदा आपण इथे यूज करायचा आहे आणि थोडासा कांदा आपण गार्निशिंगसाठी ठेवून द्यायचा आहे. त्यामुळे आता हा सगळा पूर्णपणे भांड्यातला जेवढा मसाला आहे तेवढा सगळा मसाला घेतला. त्याच्यावरती आपण जो कांदा तळलेला होता तोही टाकून घेतला. अगदी थोडासाच कांदा, मी अगदी 2-3 चमचे मी कांदा फक्त तो गार्निशिंगसाठी ठेवून दिलेला आहे. बाकी सगळा कांदा आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. एकीकडे आपला भात शिजतोय तिथपर्यंत आपण इथे हा बिर्याणीचा मसाला तयार करून घेतोय. हे सगळं आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून आपली बिर्याणी ही शिजायला बिर्याणीचा मसाला हा भाज्यांचा शिजायला घेऊया. भाज्या शिजेपर्यंत आपल्याला हा मसाला शिजवून घ्यायचा आहे. आणि खूप सुंदर एकदम टेस्टी अशी ही बिर्याणी आहे. त्यामुळे ही बिर्याणी नक्की करून बघा. मला कशी होते तीही कमेंट्स करून तुम्ही नक्की सांगायची आहे. आता झाकण ठेवून आपली भाजी ही शिजायला ठेवलेली आहे. इथे आता आपण आपला भात चेक करूया. भात बघा खूप छान पांढरा शुभ्र असा आपला भात झालेला आहे. आता इथे मी त्याचा दाणा शिजलेला आहे की नाही बघते. आपल्याला अगदी भरपूर असा शिजवायचा नाही आहे. जवळजवळ 80% आपल्याला 80 ते 90% आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आहे. आपला भात व्यवस्थित शिजलेला आहे. आता हा भात मी दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घेते, जेणेकरून तो थंड झाला पाहिजे. जेवढा तो पूर्ण भात थंड होईल तेवढा त्याचा तांदूळ हा पूर्ण मोकळा होऊन जातो. त्यामुळे ह्यातलं पूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे आणि असा भात आपल्याला असा मोकळा करून घ्यायचा आहे. तुम्हाला रेसिपी खूप मोठी वाटत असेल, पण ती करताना खूप सोपी पटकन होणारी आहे. आता हे बघा आपला भात गार करायला आपण ठेवलेला आहे. मसाला पण बघू शकता खूप सुंदर असा शिजलेला आहे. टेस्ट वगैरे तर वास तर खूपच छान आहे आणि कलर पण बघू शकता तुम्ही किती सुंदर असा आपल्या मसाल्याला कलर आलेला आहे. आता काय करायचं आहे, मी गॅस बंद करून आपलं हे भांडं गॅसवरनं साईडला करून घेते आणि पुढची प्रोसेस करायला घेते. आता कारण का आपला मसाला शिजलेला आहे, गॅसवर तसाच ठेवला तर तो खाली करपू शकतो, म्हणून मी हे असं साईडला करून घेतलेलं आहे. आता त्या भातातला अर्धा भात मी इथे काढून घेते. तो सगळीकडे पूर्ण मसाल्यावरती व्यवस्थित असा पसरवून घेते. आता भात हा पूर्णपणे व्यवस्थित पसरलेला आहे. आता जे आपण पनीर सगळं तळलेलं होतं ते सगळं पनीर आपण ह्या लेअरमध्ये टाकून घ्यायचे. आधी खाली टाकायचं नाही आहे, ह्या मधल्या लेअरमध्ये पनीर टाकून घ्यायचे. सगळं पनीर एकाच लेअरमध्ये टाकायचं आहे. थोडी कोथिंबीर टाकायची आहे आणि जे आपण काजू तळून घेतले होते त्यातले अर्धे काजू या लेअरमध्ये टाकून घ्यायचे आहेत. आणि इथे एक मी दुसरी गोष्ट केली आहे, म्हणजे मी थोडासा चाट मसाला आणि थोडासा बिर्याणी मसाला असा अगदी चिमूटभर असा वरनं थोडासा पेरलेला आहे, की जेणेकरून आपल्या कोथिंबीरला आणि ह्याला काजूला जराशी अजून चव येण्यासाठी, म्हणून मी तो वरनं जस्ट पेरलेला आहे. ते ऑप्शनल आहे. आता इथे मी दुधामध्ये केशर भिजत घालून ठेवलं होतं आणि ते आपण ह्याच्यावरती असं टाकून घ्यायचे आहे. त्याने आपल्या बिर्याणीला खूप छान कलर येतो भाताला आणि टेस्टही
खूप ही स्टेप अजिबात स्किप करू नका. त्याच्यामुळे आपली बिर्याणी खूप छान होते. आता सेम प्रोसेस आपल्याला ही पुढचीसुद्धा करायची आहे. फक्त इथे आपण पनीर न टाकता बाकी सगळ्या गोष्टी टाकणार आहोत. भात, मसाला म्हणजे जो आपण चाट मसाला वगैरे पेरला होता, काजू, कोथिंबीर, नंतर केशरचं दूध, हे सगळं आपण सेम प्रोसेस करायची आहे. आता आपण सेम सगळं दूध वगैरे तसं सगळं टाकलेलं आहे. आता गॅसवरती एक तवा ठेवायचा, त्याच्यावरती हे भांडं ठेवायचं आणि झाकण ठेवून एक 10 मिनटासाठी फक्त आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे. आणि आता तुम्ही बघू शकता वाफ झालेली आहे. खूप सुंदर मोकळा मोकळा भात असलेली आपली सुंदर टेस्टी अशी ही बिर्याणी तयार झालेली आहे. व्हेज बिर्याणी तयार झालेली आहे. व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. सगळे मेजरमेंट डिस्क्रिप्शनमध्ये आहेत. काही वाटलंच तर मला कमेंट्स करून नक्की विचारू शकता. अशा पद्धतीने सुंदर टेस्टी आपली ही व्हेज बिर्याणी तयार झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा. तुम्ही ही रेसिपी ट्राय करा. तुमची कशी बनते तीही मला कमेंट्स करून सांगा. चला तर भेटूया नवीन एका रेसिपीसोबत. तोपर्यंत ही व्हेज बिर्याणी एन्जॉय करा.